नमस्कार, मी श्याम देशकर. आपण बघत आहात ग्राम आणि समाचार. आज आम्ही नागपूर शहरातील ग्रामीण भाग गोधनी रेल्वे या परिसरात आलेलो आहोत. आत्ताच नुकताच संत गजानन मंदिर गजानन महाराजांचे दर्शन घेत शिवसेनाचे जे उमेदवार आहे शिंदे गटाचे ते आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. इथे त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते व समर्थक देखील या ठिकाणी आहे. आणि महत्त्वाचे विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडून जे आहे युवा युवती यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. म्हणजे युवामध्ये परिवर्तन झालं पाहिजे या सगळ्या योजना शिंदे गटाने आखलेल्या आहेत. त्यांच्यासोबत संवाद साधूया. तुमच्या परिचयापासून सुरुवात करा. नमस्कार, मी प्रीती प्रकाश आझादे. सर्वप्रथम जय भीम आणि जय शिवराय. मी माझ्या गावामध्ये नगरपंचायतमध्ये गोधनी रेल्वे नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष या पदाकरिता उभी झालेली आहे. सर्वात मेन मुद्दा माझ्या गावात उभी राहण्या मागचा हेतू हा होता की मी लहानपणापासून माझ्या गावात खूप सारे लोकांना निवडून आलेलं बघितलं आहे. पण माझ्या गावात नाही का लोक येतात, निवडून येतात, पण समस्या जशाच्या तशा आहेत. मी 23 इयर्सची झाली पण समस्या कधी कोणी सॉल्व्ह केल्या नाही. तर माझा मुद्दा होता प्रॉब्लेम माझ्या गावाची, तो सोल्युशन मलाच केलं पाहिजे. प्रॉब्लेम अशा की आताही खूप सारे लोक ज्यांच्या 50-50 वर्ष झाली पण स्वतःची घरं नाहीत, पाण्याची व्यवस्था बरोबर नाही, कचऱ्याची व्यवस्था बरोबर नाही, एज्युकेशनसाठी लहान लेकराला सफर करावं लागतं. त्यांना आमच्या गावात लायब्ररी नाही, गोधनीमध्ये लायब्ररीची व्यवस्था नाही, युवा स्ट्रगल करतात. आणि हे सगळे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. हॉस्पिटल्स नाही, मेन म्हणलं तर हॉस्पिटलसाठी ज्या प्रेग्नेंट बाया असतात त्यांना रात्री खूप सफर करावं लागतं. रस्त्याची व्यवस्था नाही, गटर व्यवस्था नाही, रोड प्रॉपर. तुम्ही कधी पण व्हिजिट करसान तुम्ही पासून रोड प्रॉपर नाही, बिलकुल बी नाही आहेत. अर्धे काम करतात, अर्धे सोडून देतात. नाल्यांची व्यवस्था नाही. हे सगळे खूप मुद्दे आहेत. तर मी हे ठरवलं की बाबा प्रॉब्लेम माझ्या गावाची, तर सॉल्युशन पण मीच काढून दाखवणार. आणि एक मेन मुद्दा जेव्हा शिंदे गटामध्ये येण्याचा, तर शिंदे साहेबांनी महिलांकरिता लाडकी बहिणी योजना आली, ज्याच्यामुळे ज्या लाडक्या बहिणी आहेत ना, माझ्या गावातल्या खूप साऱ्या महिलांना स्वतःचा रोजगार स्टार्ट करण्यासाठी जे 1500 रुपये आहेत ते त्यांना स्वतःच्या घरकामासाठी खूप महत्त्वाचे म्हणजे ठरले आहेत. तर आमच्या गावातल्या महिला खूप खुश आहेत या गोष्टींनी. तर म्हणूनच शिंदे गटामध्ये येण्याचा मुख्य हेतू होता. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. समस्या तर गावाच्या भरपूर आहे. त्या आता म्हणजे सोडवणं म्हणजे खूप वेळ लागेल. कारण की जे आधीचे राजकारणी लोक आहे त्यांनी सत्ता भोगून फक्त सत्ता भोगलेली आहे, काम काही केलेलं नाही आहे. त्याच्यात भरपूरशा अशा समस्या आहेत ज्या सांगता पण नाही आहेत. काही अशा समस्या आहे की वीर चोरीला गेली, लेआउटचे प्रॉब्लेम, एनओसी, ज्यांना एनओसी नाही द्यायची त्यांना एनओसी दिलेल्या आहे. शहरात कचऱ्याचं विलगीकरण नाही, टेंडर कसेही चालून राहिलेले आहे, भरपूरसे प्रॉब्लेम चालू आहे. म्हणजे जेव्हापासून नगरपंचायत आली तेव्हापासून बस थोडी बहुत सुधारणा झाली आहे, त्याच्यातही करप्शन चालू आहे. त्याच्यात भरपूरसे असे प्रॉब्लेम आहे गोधनीचे की आता आमच्याला एवढं माहिती आहे की सांगू पण शकत नाही. पण आपलेच राजकारणी, आपलेच म्हणजे मित्रपक्ष आहे. तर त्यामुळे आम्हाला राजकारणाचा इंटरेस्ट हा नाही आहे की आम्हाला इथे येऊन पैसा कमवायचा आहे आणि खूप हे करायचं आहे. जेव्हा तुम्ही मित्र पक्ष म्हणजे तुमचे म्हणजे गठबंधन म्हणजे निवडणूक सुद्धा लढलेले एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेबांनी, जे भाजप आणि शिवसेना, तर तुमचे जे मित्रपक्ष यांच्याकडे जेव्हा नागरिकांचे तुम्ही तक्रारी नेत असतात तर ते प्रश्न लवकर सॉल्व्ह होतात का? नाही, ते एक म्हणजे लॉलीपॉप असतो. मीन्स म्हणायचा उद्देश असा आहे की त्यांच्याकडे समस्या घेऊन जा, ते तुम्हाला टाळत जाईल, ते टळवत जाईन. 1 वर्ष 2 वर्ष. माझ्या स्वतः सख्या मोठ्या भावाचं 2 वर्षापर्यंत अजून अप्लिकेशन पेंडिंग आहे, ती झाली नाही आहे. आणि तो त्याच पक्षात काम करतो. म्हणून तुम्ही उमेदवारी लढण्याचं ठरवलं जेणेकरून तुम्ही लोक स्वतः निवडून आले तर लवकरात लवकर लोकांना येऊ शकता. आमचा तोच मुख्य उद्देश आहे. मी MSW सोशल वर्कर आहे. मी सामाजिक समस्याचे भरपूर निराकरण केलेले आहे. मी लहानपणापासून BS म्हणजे समाजसेवेतच माझं पूर्ण आयुष्य चाललेलं आहे. मी BSW झालेलो आहे. ग्रॅज्युएशनमध्ये म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनला MSW झालं आहे. सोशल वर्कमध्ये सामाजिक समस्या की अपंग पोरापासून तर वृद्धाश्रमापर्यंत मी सर्व कामं केलेले आहे. यात चॅरिटेबल हाऊस म्हणजे जे रोडावर रस्त्यावर जे लोक राहतात त्यांना पण मी शेल्टर हाऊसमध्ये हे केलेलं आहे, म्हणजे त्यांना जागा दिलेली आहे. मेंटल हॉस्पिटलमध्ये आम्ही लोकांना शरण दिलेलं आहे. सामाजिक समस्येत माझं भरपूर. नागरिकांना काय विनंती करणार? नागरिकांना एवढंच विनंती करतो की जर समोर अजून खूप चांगलं सुंदर आपलं गोधनी बनवायचं असेल तर आम्हाला भरपूर मतांनी निवडून द्या. बस, धन्यवाद. एवढीच इच्छा आहे. आणि आमच्या धनुष्यबाणाला बटन दाबा.
काय संकल्पना आखली आहे तुम्ही की जर तुमचा जर पॅनल जर निवडून आला तर तुम्ही गोदनीमध्ये काय परिवर्तन करणार? माझ्या प्रभागामध्ये वार्ड नंबर 3 मध्ये अशी समस्या आहे की रोडाचं पाणी जसं सांडपाणी आहे ते रोडनीच वाहत राहते, नाल्या नाही आहे, त्यामध्ये बायांना खूप त्रास होते. आणि त्या दिवशी आम्ही पण ग्रामपंचायतमध्ये होतो, नगरपंचायतमध्ये, तर काही लोक आले होते तिथं, ते आपल्या समस्या घेऊन, पण लोक त्यांच्याशी अरेराईपणा करत होते ते तिथचे. तर मला असं वाटतं की मी जर निवडून आली तर मी त्यांच्या समस्या सोडून, जसं लाईटिंग वगैरे नाही आहे, खूप असा कचरा आहे रोडनी किंवा रोडच्या मागच्या साईडने, माझ्या एरियाच्या मागच्या साईडने खूप सारा कचरा असा पडून राहतो, तो मी प्रयत्न करेल की ते चांगलं व्हावं म्हणून. इथे नमस्कार, मी सोनम प्रवीण मुंजे. जय महाराष्ट्र, सर्वांना माझा नमस्कार. जय शिवराय. माझा सर्वात मोठा मुद्दा आहे की माझं जे गोदनी गाव आहे तो सर्वांगीण विकास झाला पाहिजे, म्हणजे अगदी घरोघरी झाला पाहिजे. त्यामध्ये असं आहे की शासकीय योजना, जे सरकारी कोट्यातून ज्या काही योजना असते त्या मुख्य म्हणजे सर्व घरापर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्याच्यामध्ये आहे वृद्धाश्रम, जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी अनाथाश्रम उघडणे, मतदार यादीमध्ये नाव नोंदवणे, ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही आहे त्यांच्याकडलं राशन कार्डामध्ये नाव नोंदवणे, हा मुख्य प्रश्न आहे. आणि सर्वात मोठे गटारी समस्या आहे. जेव्हा काही आम्ही आता या 3-4 दिवसात सर्वे केला आहे त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसलं आहे की म्हणजे अगदी गल्लोगल्ली म्हणजे रस्ते झालेले नाही आहे, बरोबर आहे. आणि मुख्य म्हणजे त्याच्यामधून जे नळाचं वगैरे आलेलं आहे कनेक्शन, त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे दूषित पाणी आलेलं आहे. ज्या दिवशी आम्ही ग्रामपंचायतला मिटिंगला गेलो होतो तेव्हा तिथे ती एक महिला घेऊन आली होती समस्या की त्याच्यामुळे त्या मुलीला पिलिया झाला आहे. आता जे पक्ष येतात जातात, मग आमचं एवढंच म्हणजे म्हणणं आहे की तुम्ही ज्या सरकारी योजना आहे त्याच्यामधून जे लोकांच्या आरोग्याला खूप मोठा धोका त्या लोकांवरती परिणाम होत आहे त्या दूषित पाण्याचा. हा, हे माझं मत हेच आहे की आम्ही अक्षरशः स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. आणि आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांच्याशी बोलणं केलं, तर त्या अक्षरशः रडत होत्या आमच्यापाशी की माझ्या मुलीला पिलिया झाला आहे म्हणे, तर हे लोक लक्षसुद्धा देत नाही आहे म्हणे. तर मग असे उमेदवार कोणत्या कामाचे, बरोबर आहे. म्हणून आमचा हाच उद्देश आहे आमच्या शिंदे गटाचा की सर्वजण उमेदवार मिळून जर प्रचंड बहुमताने आम्हाला जर निवडून देतील तर मी माझ्या गावाचा आणि घरोघरी गल्लोगल्ली मी माझ्या गावाचा विकास करीन. हाच माझा ध्येय आहे आणि हाच माझा उद्देश आहे. जय महाराष्ट्र, जय भवानी. जय भवानी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवार आहे. माझं नाव अमोल सदाशिव झोड आहे. माझा प्रभाग हा सगळ्यात मोठा आहे. तिथे अनेक समस्या आहे, पण सगळ्यात मोठी समस्या 3 समस्या, एक सिवर लाईनची आहे, एक पाण्याची आहे आणि एक गुंठेवारी जे अविकसित लेआउट आहे त्याची आहे. मी प्रशासनाला नेहमी वारंवार लेटर दिले, त्याची समस्याची जाणीव करून दिली, पण प्रशासन एक म्हणजे असं बहिरेपणासारखे वागत असल्यामुळे नागरिकांच्या मनात खूप रोष आहे. त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहे की बा आमच्या इकडला एक उमेदवार निवडून आला तर हे सगळे कामे व्यवस्थितरित्या पार पडेल. मी त्याच्यासाठी माझे खूप प्रयत्न चालू आहे आणि शिंदेसाहेबाचा आशीर्वाद, आमच्या सगळ्या शिवसैनिक जे सहकार्य, कृपाल तुमाने साहेब, विनोद सातंगे साहेब, दीपक सावंतजी यांच्या सगळ्या आशीर्वादाने आमची सेना बिलकुल डटून लढत आहे. आणि येणाऱ्या काळात सगळ्या नागरिकांच्या समस्या, गावांचा विकास, ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही लक्ष केंद्रित करून चांगल्या बहुमताने निवडून येऊ.